आदिशक्ती आईसाहेब मुक्ताई रथ सोहळा सर्व मराठवाडा खानदेश बीड सर्व वारकरी मंडळी सर्व समवेत आपला आजचा 15व्या दिवसाचा मुक्काम संपवून आपण प्रवासाला आरंभ करणार आहोत। रात्री ज्यांच्याकडे आपण मुक्कामाला आलो बस तसं जर पाहायला गेलं आधुनिक युग आहे, पाश्चात्य युग आहे। या पाश्चात्य युगामध्ये पब्लिक स्कूलमध्ये आणि सर्वच स्टॉप आणि सर्व कानडे परिवार या परिसरातील सर्व भाविक मंडळी सर्वांनी आपल्या दिंडी सोहळ्याचं स्वागत केलं, आईसाहेबांचं स्वागत केलं। आपणा सर्वांचा सत्कार करून आपल्याला आपल्या वेळ गाठून चहापान नाश्ता काही दान कर्म आणि आणखी पुन्हा सर्वात महत्वाची गोष्ट आहे श्रद्धा, वास्तविकता। मी नेहमी सांगत असतो मानवता हा एक धर्म आहे। धर्म म्लेच्छ नाही, अर्थात धर्म मुस्लिम नाही, धर्म हिंदू नाही, धर्म ख्रिश्चन नाही, धर्म एक आहे ती मानवता। मग कुठतरी धर्माची व्याख्या मी सांगताना सांगितलं होती, कारण माझं गाव 50-60% आम्ही एकत्र आहोत, मुस्लिमांना 60% आहेत, कमी आहे। माझ्या जन्मभूमीमध्ये 60% मुस्लिम आणि 40% हिंदू, पण आम्ही इतकी सलोख्याने नांदतो ना। दररोज मी महाराष्ट्र असताना सुद्धा त्यांच्या चारला अर्धा कप चहा घेतो, प्रेमाने आनंदाने। मी मस्जिदमध्ये जर गेलो तर पवित्र होऊनच जातो। मला आज ते जर माझ्या मंदिरात आले तर त्यांनी आज प्रवेश मिळतो। आम्ही सलोख्याने नांदतो, आपण सलोख्याने नांदणं हाच एक धर्म आहे। आणि हा आपला हिंदुस्थान सर्व प्रेमी आहे, सर्व धर्म प्रेमी आहे, इथं एक मानवता आहे। आणि आपल्या स्कूलमध्ये मला खूप तो एक आनंद मिळतो बरं का। प्रतिवर्षी मी मुक्कामाला इथे येतोच, पण आजचा जो उत्साह आहे प्रतिवर्षापेक्षा अधिक 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 ओतप्रत भरून भरून मिळालेला आहे। आमचा सर्व कानडे परिवार खरोखर तुम्हाला सांगू का, पैसा श्रीमंती वैभव आणि वैज्ञानिक ज्ञान याला जगात किंमत नाही असं मी म्हणणार नाही, पण अध्यात्माशिवाय सलोख्याशिवाय प्रेमाशिवाय या सर्वांना किंमत नाही। मी नेहमी सांगतो विज्ञान जिथं थांबतं ना, जिथं विज्ञान थांबतं ना तिथं अध्यात्म आरंभ होतो। अलग अलग सर, मी येताना माझ्या वरखेडी गावाच्या 17 मुस्लिम बांधवांना हजला जाण्याकरता निघालेल्या बांधवांना भेट देऊन त्यांचं स्वागत करून आणि 2 दिवसानंतर आपल्या दिंडीचं प्रस्थान केलं बरं का। आणि ते माझ्या 2 दिवस अगोदर घरी पोहोचणार, 2 दिवस मी नंतर घरी पोहोचणार आणि आम्ही सर्व केले पुन्हा एकत्र येणार। आणि आपली ही शाळा त्याच पद्धतीने मला कार्यरत दिसते आहे। इथं भेद स्थितीमध्ये आपली हे स्कूल, मला इंग्लिश वाचता येत नाही रुपये, मला तर नाव सांगा, माउंट लिट्रा स्कूल, माउंट लिट्रा स्कूल। या स्कूलला आदिशक्ती आईसाहेबांनी अधिक अधिक भरभराट देऊ अशी प्रार्थना करतो। आणि संपूर्ण कानडे परिवारांना पुन्हा आईसाहेबांचा आशीर्वाद देऊन भरभराट हो ही मागणी परमात्म्याकडे करतो। आणि संपूर्ण परिवाराला अशी विनंती करतो, फक्त एक वेळ आमच्या गरीबाच्या झोपडीला तुमचे पाय लावले आणि आमच्याकडे जी कानडे मंडळी आहेत त्यांना तुम्ही मार्गदर्शन ठरणार एवढ्या करता मी विनंती करतो। मला त्यांचा कळवाळा आणि पुन्हा तुमची श्रद्धा एक करावं असं वाटतं, म्हणून आपण सर्व परिवाराने एक वेळ येऊन म्हणजे तुमचं डबल काम होईल, माझ्या झोपडीला पाय लागतील, माझ्या आईसाहेबांचं दर्शन तुम्हाला मिळेल। दरवर्षी आपण इथं दर्शन घेतो, अभिषेक होत असतो, पण माझं त्याच्यात अर्ध काम होतं, म्हणजे मला जी प्राप्ती व्हायची ती होते। पण जर तुम्ही माझ्याकडे आलात, माझ्या झोपडीला जर पाय लावलात तर मला पूर्ण प्राप्ती होईल, त्याचा आनंद माझ्या पूर्ण गावाला माझ्या परिवाराला होईल। रामकृष्ण हरी। आणि कानडी परिवाराच्या बाबतीमध्ये
मी जितकंही बोलणार तितकंही कमीच आहे. बरीच जुनी वारकरी आपल्या दिंडीमध्ये आहेत. दरवर्षाचा प्रत्येक वारकऱ्यांना अनुभव आहे आणि याही वर्षी जी नवीन आलेली वारकरी आहेत यांच्यासाठी पुन्हा एकदा एक महत्वाचा मुद्दा मांडतो. यांच्या आडनावामध्ये इतकं अध्यात्म लपलेलं आहे बर का. लक्षपूर्वक ऐका. यांचं आडनाव आहे का. बोला ना का. कुणाला ऐका कुणाला नडे. ऐका बरं का व्याख्या. का नडे, कुणाला नडे, केव्हा नडे, कसे नडे. बर का. वस्तुस्थिती असे आहे, पारंपरिक देण या मंडळीला जी आहे ती सगळी बाजूला ठरून ही सर्व कानडे परिवार आणि आदिशक्ती साहेबांच्या वारकऱ्यांच्या सेवेत अधीर आहेत आणि श्रद्धा परिपूर्ण आहे. म्हणून हे सगळं वैभव संतांनी देवाने टिकवून ठेवलं आणि दिलं आणि अशीच भरभराट त्या पूर्ण परिवारामध्ये राहो अशी मी आईसाहेब मुक्ताईंच्या चरणी प्रार्थना करतो. पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. त्यांचंही कर्म आपल्या कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे. नुसतेच पब्लिक स्कूल नाही तर दुसरं कर्म पुन्हा वारकऱ्यांसाठी सांगतो. पुन्हा इथून आजच आपल्याप्रमाणे त्यांचा दिंडी सोहळा प्रस्थान होऊन आज प्रस्थान आहे. आज दिंडीचं प्रस्थान आहे. नगर प्रदक्षिणा आहे. 7 तारखेला इथून दिंडी यांची सुद्धा मार्गस्थ होणार आहे. म्हणजे वारकऱ्यांचं अंग या पूर्ण परिवाराला आहे. म्हणून हा आपला सर्वांचा कळवळा त्यांना आहे. मात्र वारकरी मंडळी विसरू नका. आपण सुद्धा आपल्या पुण्यकर्मातलं कर्म या ठिकाणी थोडंफार सोडून जायचं, पुण्य देऊन जायचं, आशीर्वाद देऊन जायचा अशी सर्व वारकऱ्यांच्या चरणी नम्र प्रार्थना आहे. रामकृष्ण हरी. जय हरी. भारत माता की जय. गौ माता की जय. सनातन हिंदू धर्म की जय. मानव धर्म की जय. आज के आनंद की जय. अल्लाह सबको सुखी रखे. भगवान सगळ्यांना सुखी ठेवो अशी प्रार्थना करतो. रामकृष्ण.